हे कांदळवनातील एक्झाफोरा आगालोचा, याला मराठीमध्ये आम्ही हुरी असं संबोधतो. स्वामी स्वरूपानंद यांची पावनभूमी असणाऱ्या रत्नागिरीतील पावस गावातील या महिलांनी कांदळवन पर्यटनाचा चंग बांधलाय. गंधर्व पर्यटन गटाच्या माध्यमातून पावस खाडीतील समृद्ध कांदळवनांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या महिला सज्ज झाल्या आहेत. त्यांना साथ मिळाली आहे वन विभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानची. गेल्या काही वर्षांपासून कांदळवन कक्षाचे कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या किनारी गावांमधील लोकांना कांदळवनांवर आधारित रोजगार निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्या अंतर्गत पावस गावातील महिलांनी कांदळवन पर्यटनाला सुरुवात केली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कांदळवनाच्या 14 प्रजाती आढळतात. त्यापैकी 9 प्रजाती पावस गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक्झाकोरिया अगौलोचा, सोनेरिशिया अल्बा, रायझोफोरा म्युक्रनाटा यासारख्या 9 प्रजाती आपल्याला आढळून येतात. त्यामध्ये सोनेरिशिया अल्बा यांचं प्रमाण खूप जास्त आहे आणि ते आपल्या राज्य कांदळवन वृक्षसुद्धा आहे. पावसमधील गौतमी नदी खाडीच्या माध्यमातून समुद्राला जाऊन मिळते. या खाडीत साधारण 40 ते 50 हेक्टर क्षेत्रावर कांदळवन पसरलेलं दिसतं. कांदळवनाच्या 9 प्रजातींबरोबरच कांदळवन सहयोगी असणाऱ्या 5 प्रजाती या खाडीत पाहायला मिळतात. शिवाय खाडीत पक्ष्यांच्या 40हून अधिक प्रजातींचं दर्शन होतं. कांदळवनामधील सूक्ष्मजीवांचं दर्शनही आपल्याला घडतं. अशा या समृद्ध खाडी प्रदेशात बोट सफारीच्या माध्यमातून या महिला आपल्याला कांदळवनांची सफर घडवून आणतात. यावेळेस कांदळवनाची माहिती देखील देतात. कांदळवनांच्या झाडांवरच्या पानांवरती आपल्याला ग्रंथी आढळतात. ते जास्तीचे क्षार मुळाद्वारे शोषले जातात. ते पानांद्वारे उत्सर्जित केले जातात. आपण कांदळवनाची सफारी करताना जर एखाद्या झाडाजवळ गेलात आणि पानाला हात लावलात तर क्षारांचं जे मीठ आहे, जे कण आहेत क्षारांचे, ते आपल्याला पानांवरती दिसून येतील. जर लांबून बघितलात तरी पण ते पान आपल्याला चकाकताना दिसेल. का तर त्याच्यावरती मिठाचे थेंब आपल्याला असतात म्हणून. कांदळवन, खारफुटीचं वन, खाजणावरचं जंगल आणि चिपीचं जंगल अशा अनेक नावांनी ओळखली जाणारी ही वनं कोकण किनारपट्टीचा केवळ भौगोलिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने नव्हे तर लोकजीवनाचाही अविभाज्य भाग आहेत. सागर किनारी वसलेल्या समाजाचा या वनांशी असलेला घनिष्ठ संबंध क्रमप्राप्त आहे. पावस खाडीच्या कांदळवनामधील एक विषारी प्रजात म्हणजे हुरी. नदीमुखाजवळील अतिखारट व गोडे पाणी अशा दोन्ही परिसंस्थेत ही प्रजात चांगली वाढते. कांदळवनामध्ये सहसा जमिनीच्या बाजूला जास्त दिसून येते. याचा चीक काही प्रमाणात विषारी असतो. या चिकाच्या स्थानिक उपयोगाविषयी या महिला आपल्याला सांगतात. याचा उपयोग पूर्वीचे मच्छीमार लोक चिकांचा वापर करायचे. कशासाठी तर मासे मारण्यासाठी. मग मासे जास्त मरायला लागलेत की जास्त ह्याच्यातल्या फांद्या तोडून त्यांचा चीक काढून ते मग खाडीमध्ये सोडायचे किंवा समुद्रामध्ये. त्यामुळे जास्त मासे मिळायला लागलेत. पण आत्ता आम्हाला ह्या झाडाचा उपयोग काय आहे किंवा कांदळवन कसं जपायला पाहिजे, का जपायला पाहिजे, तर ह्या कांदळवनामध्येच माशांची वाढ होते. इथे मासे येऊन छोटी छोटी पिल्लं तयार करतात आणि त्यापासून मासे जास्त वाढले जातात. हे जेव्हा आम्हा लोकांना सर्वांना समजलं तेव्हा आम्ही हे कांदळवन जपण्याचा निर्णय घेतला आणि तो आम्ही सुरक्षितपणे जपतोय. कांदळवनांवर आधारित पर्यटनाच्या या उपक्रमामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून कांदळवनांच्या सहवासात राहणाऱ्या पावसच्या महिलांना आता रोजगाराची एक उत्तम संधी मिळाली. शिवाय त्यांना या कांदळवनाचं महत्त्व देखील समजलंय. स्वामी स्वरूपानंदांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पावस गावामध्ये तुम्ही नक्की या आणि गौतमी नदीतील कांदळवन सफारीचा आणि बोट सफारीचा आनंद नक्की घ्या. चला तर या महिलांना रोजगाराची एक संधी देण्यासाठी पावसमधील गौतमी कांदळवन प्रकल्पाला भेट देऊया.